बदलापूर शहराला लागूनच असलेल्या वांगणी ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात मागील 3 दिवसांपासून ग्रामपंचायत सदस्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। वांगणी ग्रामपंचायत सरपंच वनिता आडाव आणि शासकीय अधिकारी यांच्या संगनमताने ग्रामपंचायतीच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप काही सदस्यांनी केला असून या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करत सदस्यांनी आंदोलन सुरू केले आहे। यामध्ये दलित वस्ती सुधारणा निधी तसेच इतर रस्ते, लाईट, पाणी पुरवठा योजना अशा अनेक योजनांच्या मध्ये अफरातफर झाली असल्याचे पुरावे आंदोलकांनी शासनाकडे सादर केले असून सरपंच वनिता आडाव यांनी तातडीने राजीनामा देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। आमची मागणी हीच आहे की सरपंच आणि ग्रामसेवक यांनी जी अपहार केले आहे त्याबाबत लवकरात लवकर कारवाई व्हावी त्यांच्यावरती, हीच आमची शेवटपर्यंत मागणी असणार आहे। कशामध्ये भ्रष्टाचार काय मॅडम, वांगणी ग्रामपंचायत अन्न म्हणजे ज्या आपल्या सर्व नागरिकांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, रस्ता, लाईट, पाणी, साफसफाई, स्वच्छता, या सर्व बाबतीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। म्हणजे स्वच्छतेमध्ये पण औषध फवारणीपासून ते ट्रॅक्टरच्या घंटागाडीपर्यंत वापर झाला आहे। पाणी एक मूलभूत गरज आहे। पाण्याच्या TCL पावडरपासून तर आलमपर्यंत याच्यात एक भ्रष्टाचार झालेला आहे। आणि लोकांच्या निवारा म्हणजे हे घरपट्ट्या लोकांचे घर परस्पर ट्रान्सफर करण्यात आलेले, म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या तिन्ही सुविधा वांगणी ग्रामपंचायतीमध्ये सर्व नागरिक सुखी नाही आहेत। कुठपर्यंत लढा सुरू आणि मागणी काय? मॅडम, आमची मागणी हीच आहे की कायद्याला धरून जर सरपंचावर जेवढा लवकरात लवकर कारवाई होईल ती आम्हाला मान्य आहे। कारवाईची मागणी फक्त। आणि जोपर्यंत सरपंच यांना त्यांच्या पदावरून बाहेर करून चौकशी करत नाही तोपर्यंत त्यांना पदावरून बाहेर करण्यात यावं। कारण की जर ते पदावर असतील तर चौकशी कशा प्रकारे पारदर्शक होईल? चौकशी पारदर्शक होणारच नाही। नुकतेच भारतीय जनता पक्षाचे शरद म्हात्रे यांनी या आंदोलनाला भेट दिली असून स्थानिक आमदार या भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला असून शासनाने तातडीने याबाबत निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल आणि त्यासाठी आमचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे शरद म्हात्रे यांनी म्हटले आहे। वांगणी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि काही सदस्यांनी केलेला अनेक भ्रष्टाचारांच्या विरोधात या ठिकाणी काही सदस्य उपोषणाला बसलेत। आपला ईश्वर शेलार येतात, मी त्यांच्याशी फोनवरनं संपर्कात होतो। कालही अनेक वेळेला आमचं बोलणं झालं। आज मी त्यांना इथे भेटायला आलो आहे, म्हणजेच त्यांना पाठिंबा द्यायला आलो आहे। सरपंच, मी ज्या पक्षाचा नाव घेतो, आता मी पक्षात आहे की नाही, कारण आमच्या पक्षात घुसखोरी करून भ्रष्ट आणि चुकीच्या लोकांनी आमच्या पक्षात ताबा घेतला। आता आमच्याच घरात आम्ही आहेत की नाही आम्हाला माहीत नाही, पण आम्ही म्हणतो हे घर आमचं आहे। ते सरपंचही माझ्याच पक्षाचे आहेत, परंतु त्यांचा कारभार अतिशय वाईट आहे। गाव त्यांच्या विरोधात आहे, सदस्य त्यांच्या विरोधात उपोषणाला बसलेत आणि आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे। कारण आपण जनतेशी बांधील आहोत। वांगणी ग्रामपंचायत जे सर्वसामान्य नागरिक आहेत, गोरगरीब इथे राहतात, त्यांच्या पैशाचा अपहार झालेला आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आणि ईश्वर शेलार, राहुल वाघमारे, अक्षय पिरकळ आणि ग्रामस्थ हे जे उपोषण चाललं आहे यांचं उपोषण यशस्वी हो, प्रशासनाला जाग येवो आणि ती जाग येण्यासाठी नागरिकांना अशा तऱ्हेचे आंदोलनं उभी करायला लागतील। आंदोलनाने काम नाही झालं ते आंदोलन तीव्र करायला लागतील आणि ते तीव्र करून पण भागत नसेल तर शासकीय यंत्रणेला ते नोकर आहेत, ते आमच्या सेवेसाठी आहेत, ही जागा त्यांना दाखवून देण्यासाठी जी लागतील ती योग्य पावलं उचलाव्यात। या सर्वांमध्ये आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। आरोप करता नेमका आरोप कोणावर? ग्रामपंचायतचा आरोप जे आहेत तो ग्रामपंचायतचा जो हेड आहे, सरपंच आहेत, त्यांच्यावर आहेत। त्यांना पाठिंबा देणारे अन्य काही सदस्य असतील त्यांच्यावर आहेत। आणि ते आरोप जनता जशी करते तसे ऑडिट रिपोर्टमध्ये केलेले आहेत, कायदेशीर आहेत। 1 वर्ष अगोदर भ्रष्टाचार विरोधी पथकाने त्यांच्यावर कारवाई केली, त्याची चौकशी वर्ष झालं तरी करत नाहीत। हे जे सगळे हे अनागोंदी कारभार आहे। ह्या जनतेची कशा तऱ्हेचे शासन आणि प्रशासन मिळून लूट करते त्याचं ढळढळ हे जिथं जागतं उदाहरण आहे। आणि त्यामुळे ह्या सर्व कारवाया ज्या आहेत याचा तपास हा तातडीने संपला पाहिजे, नाहीतर सर्व गाव मिळून ह्या आंदोलनात सामील व्हावं लागेल। आणि हे आंदोलन जे आज 4 सदस्यांचं आहे ते संपूर्ण गावात आंदोलन झालं पाहिजे। सर्व पक्षीय सर्वसामान्य गावाचं हे आंदोलन झालं पाहिजे। कुठेतरी स्थानिक आमदारांचा आशीर्वाद सरपंचाच्या मागे पाठीमागे असं तुम्ही वक्तव्य केलं आणि त्यांच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी भ्रष्टाचार सुरू आहे असं तुम्ही बोलवलं। हे जे एखादा भ्रष्टाचार असेल तर समजू शकतो, भ्रष्टाचारांची इथे मालिक आहे। प्रत्यक्षात भ्रष्टाचार विरोधी पथकाने यांच्यावर कारवाई केली तरी देखील यांच्यावर कुठली कारवाई प्रत्यक्षात अटक होताना दिसत नाही। सरपंच पदावरून यांना कधीच निलंबित व्हायला पाहिजे। खरं तर शरम असेल त्याने राजीनामा द्यायला होता,
हे होत नाही याचंच कारणच हे की सत्ताधारी यांच्या पाठीशी आहेत. सत्ताधाऱ्यांच्या पाठीपेक्षा एवढं पचवणं सोपं नाही. सरपंच मॅडम काही कोणी मोठ्या नाहीत, त्या सर्वसामान्यच आहेत तिथल्या नागरिक. मी त्यांच्याशी गेल्या 15-20 वर्षांपासून त्यांच्या घरोब्या आहे परंतु आज त्यांनी जे काही कृत्य केले आहेत ही अतिशय लाजिरवाणी आहेत. वांगणी गावाला कलंकित करणारी आहेत. त्यामुळं हे जे पचवलं त्यांनी ते 100% सत्ताधाऱ्यांच्या पाठिंब्यानेच पचवलेलं आहे. जोपर्यंत चौकशी सुरू आहे तोपर्यंत सरपंचांना पदावरून हटवण्यात यावं अशी मागणी सदस्यांनी केली आहे. कसं बघताय? ही मागणी करायची वेळ येऊन द्यायला नको होती. एखाद्याची चौकशी करायची असेल तर त्याला त्या पदावरून हकलल्याशिवाय ती चौकशी निष्पक्षपणे करताच येणार नाही. त्यामुळे ही जी चौकशीचा आता फार्स चालू आहे हा फार्स थांबवावा. आधी सरपंचांना त्या पदावरनं निलंबित करावं आणि सखोल त्याविषयीची चौकशी करून योग्य ती कठोर कारवाई करावी. पुढील काही दिवसात जरी कारवाई नाही झाली तर तुम्ही कशा प्रकारे मदत करणार आहात सदस्यांना? बघा, हे आंदोलन वांगणीकरांचं आहे. वांगणीच्या सर्वसामान्य माणसाने ईश्वर शेलार करेल आणि आपल्याला न्याय मिळेल असं कुणाला तरी बळी द्यायची वाट पाहू नये. उद्या उपोषण करता करता त्यांचा बळी गेला तर तुम्ही घरातच बसून राहाल का? ती वेळ येऊ न देता सर्वसामान्य वांगणीकरांनी पक्ष जात भेद सगळं विसरून आपण स्वतः या उपोषणकर्त्याच्या पाठीशी उभं राहावं आणि या अन्यायाला या लुटीला वाचा फोडावी. हे आंदोलन या 4 माणसांचं राहता ते सर्वसामान्य वांगणीकराचं जन आंदोलन झालं पाहिजे आणि ज्या वांगणीकर पेटून उठतील आम्हाला त्यांच्या पाठीशी उभं राहणं आमचं कर्तव्य राहील. आम्ही कुठले इथले बाहेरचे नाहीत. मी बदलापूर आणि वांगणी हे आम्ही गाववाले तिथले स्थानिक आहोत. पिढ्यानपिढ्यांचा आमचा एकामेकाशी संबंध आहे आणि वांगणीकरांनी जर का हे आंदोलन जन आंदोलन केलं आम्ही पूर्णतः त्यांच्या पाठीशी उभं राहू. दरम्यान स्थानिक नेते एकनाथ शेलार यांनी देखील वांगणी ग्रामपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत नाराजी व्यक्त केली असून आपण जिल्हा परिषद ठाणे मुख्याधिकारी तसेच उपमुख्याधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना याबाबत सविस्तर माहिती दिली असून लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी देखील केली असल्याची माहिती एकनाथ शेलार यांनी दिली आहे. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहितानाच या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. लोकशाही आपली आणि जर अशा काही गोष्टी घडत असतील तर त्यांना वाचा फोडण्याचं काम हे तरुण करतात, गावचेच तरुण आहेत आणि त्यामुळे त्यांनी त्यांचा लोकशाहीचा हक्क ते बजावत आहेत आणि त्यासाठी मी त्यांना भेट द्यायला आलेलो आहे इथे. आणि मी आत्ताच डेप्युटी सीओशी बोललो की जे काही योग्य आहे ते योग्य आपण त्याचा चौकशी करावी आणि याबाबत त्यांचं उपोषण खरं म्हणजे आज 3रा दिवस आहे. आज मुलं आहेत, लहान मुलं आहेत, त्यांचं मी आत्ता डॉक्टरना पण यांना आणायला सांगितलं होतं. डॉक्टरांचं BP वगैरे त्यांचा बघायला सांगितलं की एखादी कुठली अप्रिय घटना घडू शकते ना याच्यामध्ये. तर असं होऊ नये म्हणून मी स्वतः भेट द्यायला आलो इथे आणि याबाबतीत हे उपोषण लवकरात लवकर कसं सुटेल याबाबत मी प्रयत्न करतो. सीओचं काय म्हणणं आहे याच्यावरती? सीओचं म्हणणं मी 6 तारखेला 6 फेब्रुवारीची डेडलाईन त्या दिलेली आहे. मला वाटतं रात्री त्यांनी पत्र आलं माझ्याकडे सुद्धा ते पत्र आता व्हॉट्सअप आलेलं आहे त्यांच्याकडनं. आज सीओ मंत्रिमंडळाच्या बैठक कॅबिनेट असल्यामुळं मंत्रालयामध्ये आहेत. डेप्युटी सीओनी सांगितलं त्याबाबत की 6 तारखेपर्यंत आपण त्यांना चौकशीचं हे देतो आहे, रिपोर्टिंग करतो आहे. तर यांचं म्हणणं की आम्हाला चौकशी तुम्ही कधी करणार याचं एक डेडलाईन द्या. तर त्याबाबतीत चर्चा झाली त्यांच्याबरोबर. 20 तारखेपर्यंत जर आम्हाला ते लेखी देत असतील की याबाबत लेखी कार्यवाही होईल याच्याबद्दल काय ओळखते तर आम्ही उपोषण स्थगित किंवा तुर्तास ते थांबू शकतो असं माझं त्यांच्याबरोबर चर्चा झालेली. सर, अर्थात शहरातलं एक म्हणजे आपण म्हणू शकतो एक चेहरा तुमचा आहे. खुर्च्या असू द्यात, स्मशानातली लाकडं असू द्यात, इतर म्हणजे कोणतीही एक वस्तूमध्ये भ्रष्टाचार करायचं सोडलेलं नाही आहे. प्रत्येक कागदोपत्री त्यांच्याकडे पुरावे आहेत. कसं बघता म्हणजे तुमचा एवढा मोठा शहर आहे, एवढी मोठं म्हणजे कोणत्याही सदस्याला विश्वासात या ठिकाणी घेतलं जात नाही आहे. आता मी स्वतः या वांगणी गावचा सरपंच होतो. मी सगळं ते जवळून बघितलेलं आहे. म्हणजे जेव्हा जुनी आता सगळ्या शहरात जी माझ्याबरोबर आहेत ते पण माझे सवंगडी सहकारीच आहेत. आम्ही सगळ्यांनी काम केलं आहे पण मी मोठेपणा करणार नाही पण 0 भ्रष्टाचारचा माणूस आहे मी स्वतः सरपंच. कोणी सांगावं आज पण म्हणजे मी चॅलेंज करणं या चॅनलला योग्य नाही. कोणी सांगावं आणि मला सांगा 1 रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे मी त्याला जितक्या पटीत पाहिजे तेवढं देईल अशातला मी माणूस असल्यामुळे ह्या गोष्टीला माझा नक्कीच विरोध आहे. त्याची आवश्यकता पण आम्हाला कधी लागली नाही भ्रष्टाचार करायची. त्यामुळे यापासून अलिप्त आज पण याच्याबद्दल या स्टेजवर असलो तरी आम्ही त्या बाबतीत खूप पूर्णपणे मला त्याचा कारण माझे ते पिंडच त्या पिंडात त्याप्रमाणे झालेलं आहे की या बाबतीत आपण चुकीचं काम करणार नाही. जर चुकीचं असेल तर मला वाटतं नक्की त्याची चौकशी झाल्यानंतर ते बाहेर निघेल ना. जे काही असेल ते तुम्ही चुकीचं केलं ते कधी राहत नाही. आपण बघतोय आज याच्यामध्ये जे चुकीचं आहे आता मला वाटतं चौकशी चालू आहे दोन्हीकडे. आज मी यांच्याबरोबर पण तहसीलदारांना पण फोन केला होता. ते मीटिंगमध्ये आहेत त्यांच्यापैकी हा सेन्सिटिव्ह विषय आहे. उपोषण म्हणजे आज तुम्ही असं साधं समजू नका. आज 3रा दिवस आहे. आणखीन 2 दिवस काय मुलांना तेच करत बसं काय झालं तर मग त्याबाबतीत मी कलेक्टरांशी पण आता डेप्युटी कलेक्टर RDCशी बोलतो त्याबद्दल की याबाबतीत तातडीनं याच्यावर कार्यवाही होण्यासाठी किंवा काय असेल ते
ते पुढे कार्य होईल, पण यांचं उपोषण कसं स्थगित होईल त्याबाबत आपण प्रयत्न अँटी करूया. करप्शनने कारवाई केली होती. प्रोसिडिंग बुक असते आपल्या ग्रामपंचायतीमध्ये, बरोबर. त्याच्यामध्ये सुद्धा फेरबदल करण्यात आले आणि ती प्रोसिडिंग बुक सुद्धा आता या ठिकाणी आहे. चुकीचं असेल, मी सांगितलं ना, मी स्वतः आता सरपंच असल्यामुळे प्रोसिडिंग काय सगळं कळून पेलेले माणसात आम्ही. आज मी याच्यामध्ये आज 82 पासून शिवसेनेत काम करतोय आणि त्या अनुषंगानं 2-3 वेळा ती सत्ता पण आलेली आहे, सगळं झालेलं बघितलेलं जवळ. तर त्या बाबतीत जे चुकीचं आहे आणि ते चुकीचं लपत नाही, तुम्ही कुठे जर असलं तरी चुकीचं ते चुकीचं निघणार आहे आणि जे काही चूक केलेलं असेल ते चौकशी निष्पन्न होणार आहे आणि तर योग्य त्यावर कार्यवाही होईल. अर्थात सर, ज्यावेळी निवडणूक पार पडली होती ग्रामपंचायतीची, तहसीलच्या बाहेर माझ्या मते तुम्हीच आम्हाला प्रतिक्रिया दिली होती. बरोबर. तुम्ही जल्लोष साजरा केला होता, तेव्हा हीच व्यक्ती होती ज्यांच्यावरती आता हे सगळे आरोप होत आहेत. बरोबर. काय कुठेतरी असं वाटतं का की आपण चुकीच्या माणसाला निवडून दिलं? असं म्हणता येईल. असं मी तर आज 82 पासून जेवढे सरपंच बसलेत त्यात मी मोठा म्हणणार आहे, पण खारीचा वाटा माझा आहे. 82 पासूनचा 1982 पासून जे बसले ते अगोदर सुद्धा, आणि मी 1982-85चा सदस्य आहे. त्यावेळी मी सदस्य होतो, आमचे गजानन मास्तर सरपंच होते आणि तिथून ही आम्ही सगळी ग्रामपंचायत मी बघितलेली आहे जवळून. आता असं कोणी सांगू शकत नाही यांच्याकडनं काय होईल ते. आता जर चुकीचं झालं असेल तर ते निष्पन्न होणार आहे, चुकीचं नसेल तर ते याच्यामध्ये मोकळ्या होतील. असेल चुकीचं त्यांच्यावर कार्यवाही करणार शासन काय असेल शेवटी बघणार ना योग्य काय ते. इथे ग्रामस्थ बसलेले आहेत, त्यांचं घर हडपण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तुम्ही शहरातील स्वतः नागरिक आहात, नेते आहात, कुठे तुम्ही कधी प्रयत्न केला का त्यांना त्यांचा हक्काचा तो घर मिळवून? फेरफार माझ्यापर्यंत आले नाही कधी, पण असे 1-2 वेळा झालं होतं प्रकार बागेत सुद्धा, की जे ब्लँक होते म्हणजे त्यामध्ये घरपट्टी लागलेली होती, पण ती माणसं नसताना ती कुठेतरी गेली आणि त्याच्यावर दुसऱ्याची घरपट्टी लागली गेलेली होती. या बाबतीत सुद्धा मागे इथे बाजूला आपल्या मागेच एक घर आहे, त्या बाबतीत पण असाच प्रकार झाला होता. म्हणून आमची केतकी शेलार त्यावेळेला सरपंच होत्या, त्यांनी ताबडतोबीने त्यांनी ती लगेच चूक सुधारली ना. पण म्हणजे यांनी पण ती जर चूक सुधारली असती तर हा असा प्रसंग आलाच नसता ना. सरपंचाचं काम काय, त्यावेळेला त्या जर सुधारू शकला तर ह्या पण सुधारू शकल्या असत्या. जर चुकीचं असेल तर त्यांनी जर चुकीच्या पद्धतीने केलं असेल की एक घरपट्टी असेल पुन्हा तिच्यावर दुसरी घरपट्टी लागते, हे लागू शकणार नाही ना. एका घरात 2 मालक तर होऊ शकत नाही. तसं झालं असेल तर चौकशी निष्पन्न होईल. अर्थात काही दिवसांपूर्वी अँटी करप्शनने माझ्या मते डिमांड करताना पकडलं, रेकॉर्डिंग त्यांना सापडलं, त्यांनी गुन्हा दाखल केला. त्याच्यानंतरचा हा भ्रष्टाचार, असे अनेक भ्रष्टाचार या ठिकाणी झालेले आहेत. एकटं करणं शक्य नाही आहे. अदृश्य शक्तीचा हात वाटतो का यामध्ये? नाही, चुकीच्या गोष्टीला कोणी सपोर्ट करणार नाही, एवढे कोणी नॅरो माइंडेड नाही आहेत आपल्याकडे तरी. आणि चुकीचं असेल तर त्यांना सपोर्ट करू पण नाही जर कोण करत असतील तर. आणि मला तर वाटतं कोण अदृश्य शक्ती वगैरे मोठी शक्ती तर याच्यामागे नाही आहे. हे स्वतःहून जर काय करत असतील, आणि मला वाटतं सगळे सदस्य 17 सदस्य आहेत, त्यांनी वारंवार त्यांना त्याच्याबद्दल कल्पना दिलेली आहे. खरं म्हणजे असा प्रकार होच नाही. वांगणीचं नाव चुकीच्या पद्धतीने जातं, मेसेज जातोय आणि आम्हाला कुठेतरी प्राऊड आहे वांगणीचा आम्ही अभिमान. कारण वांगणीमध्ये एक वेगळं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिली केस वांगणीमध्ये लढलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले वांगणीमध्ये येऊन गेलेले आहेत, त्यांच्या नावाने वांगणीचं हायस्कूल आम्ही काढलेलं आहे. मी त्या हायस्कूलचा चेअरमन आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर या समाजवादी याच्यातलं गाव आहे, सत्यशोधक समाजातलं, आणि सगळे संस्कार झालेले आहेत, तर वांगणीचं असं होऊ नये आम्हाला सुद्धा वाटतंय. शासन आज हे जे उपोषणाला बसले त्यांच्या मरणाची वाट बघताय का? त्वरित त्यांना निर्णय घ्यायला पाहिजे त्यांनी, नाहीतर आज वांगणी पेटली तर मग त्याला जबाबदार कोण? त्याच्यामुळं शासनाने त्वरित त्याच्यामध्ये लक्ष द्यावं. आणि मला हे सांगायचं आहे का आज सरपंच या बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं या खुर्चीवर बसलेले आहेत आणि त्या समाजाचा 15% मधले त्यांनी जर अपहार करतात तर चुकीचा विषय आहे ना. 10%चे त्यांचे काय पैसे त्यातून काय हे केलेले आहेत. आज पिरकड बसला आहे, हा एस टीमधून निवडून आला आहे. आज राहुल बसला आहे, अनुसूचित जातीमधून निवडून आला आहे. आणि जर सरपंच अनुसूचित जाती असलं त्यांच्याच पैशांचा अपहार आहे. मी माहितीच्या अधिकारी त्यांना हे टाकलं होतं, तर त्याच्यामध्ये फक्त 22-23मध्ये 3,88,000 फक्त खर्च केलेले आहेत आणि इकडे 5,70,000 दाखवलेले आहे. म्हणजे मधले पैसे गेले कुठे? आज हे प्रत्येक समाजाला समजायला पाहिजेत. काही जण बोलतात का त्या समाजाचे असून त्यांच्यावरती अन्याय होत, त्यांच्यावरती अन्याय नव्हतं, त्यांनी अन्याय केला आहे समाजावरती. प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, वांगणी.